आहे स्मॉल एल. तर पोटेन्शियल डिफरन्स VAC काय येते? VAC डिवाइड बाय पोटेन्शियल ग्रेडियंटचा तर फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट K इक्वल टू the potential difference across any section divide by length of the section. या सेक्शनचा लेंथ आहे स्मॉल एल. तर इथं VAC इक्वल टू KL आणि तुम्हाला तर माहित आहे K काय आहे? कॉन्स्टंट आहे. VAC इक्वल टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. इथूनही तेच कन्सेप्ट भेटलाय तुम्हाला. The drop in potential across any section of the wire is directly proportional to length of that section. The drop in potential across any section of the wire is directly proportional to length of the section. आणि पोटेन्शियोमीटर या प्रिन्सिपल वरच काम करते. हे आहे प्रिन्सिपल. इथं जे मी लिहिलो स्टेटमेंट. चला लिहून घ्या. त्याची अजून एक व्हॅल्यू लिहू शकता आपण. तुम्हाला तर माहित आहे याच्यामधला I काय आहे? E अपॉन R प्लस R. E अपॉन R प्लस R I आहे. याला आपण असं म्हणू शकता I इंटू R अपॉन L. R अपॉन L म्हणजे काय? रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. हे टेक्स्टबुक मध्ये नाही कन्सेप्ट, पण मी सांगायलो लिहून घ्या. R अपॉन L रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. याला आपण सिग्माने डिनोट करू शकता. I सिग्मा. सीईटी लेवलच्या प्रॉब्लेम्सला किंवा JEE नीट लेवलच्या प्रॉब्लेम्स मध्ये हे कन्सेप्ट यूज होऊ शकते. I रेजिस्टन्स पर युनिट लेंथ दॅट इज डिनोटेड बाय सिग्मा. I सिग्मा सुद्धा म्हणू शकता केला आपण. पोटेन्शियल ग्रेडियंटचा हे तर एक फॉर्म्युला आहे. कधी कधी आपण I इंटू R बाय L लिहू शकता. I सिग्मा पण लिहू शकता पोटेन्शियल ग्रेडियंटच्या जागी. मग पोटेन्शियल ग्रेडियंटच्या जागी I सिग्मा लिहू शकता. तर इथे VAC इक्वल टू काय येते? I सिग्मा इंटू स्मॉल एल सुद्धा येऊ शकते. इथं सुद्धा VAB इक्वल टू काय येऊ शकते? I सिग्मा इंटू कॅपिटल एल येऊ शकते. I सिग्मा इंटू कॅपिटल एल. त्याच्या जागी I सिग्मा इंटू समोर स्मॉल एल. हे झालं पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल. आता पोटेन्शियोमीटरचा यूज कसं घेता आपण ते बघू आपण. Uses of potentiometer. Uses of potentiometer. पहिला, to compare EMF of two cells by direct method. By direct method. दोन सेल्सचा आपण EMF कंपेअर करू शकता पोटेन्शियोमीटरचा यूज घेऊन. मी सुरुला एक पोटेन्शियोमीटर ड्रॉ करतो इथं. सपोज AB एक पोटेन्शियोमीटर वायर आहे. आता याची क्वालिटीज काय ते तुम्हाला माहितच आहे. हे वायर थिन आहे, होमोजेनस आहे, युनिफॉर्म आहे आणि याचा AB चा लेंथ आहे L, याचा रेजिस्टन्स आहे R, एरिया आहे कॅपिटल A. या वायरला आपण समोर
एका सेलला कनेक्ट करायला, ज्याचा ईएमएफ आहे ई, विच की के, समोर सर्किट मध्ये किती करंट फ्लो झाला पाहिजे त्यासाठी, ते कंट्रोल करण्यासाठी एक रेओस्टॅट RH व्हेरिएबल रेजिस्टन्स राहते, ते आपण इथं जोडल्या. इथं आता आपण दोन सेल्स घेता, ए टर्मिनल पासून E1 एक सेल आहे, E2 एक सेल आहे. लक्षात असू द्या मी सेल्स कसे जोडलो. टर्मिनल ए ला या दोन्ही सेल्सचे पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्टेड आहेत. टर्मिनल ए ला या दोन्ही सेल्सचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्टेड आहेत आणि प्रत्येका सेलला एक सेपरेट की आहे. E1 सेलची की K1, E2 सेलची की K2, आणि हे दोन्ही कीज एका जागी येऊन कंबाईन होतात आणि समोर आहे आपला गॅल्व्हॅनोमीटर. K1 K2 ला समोर जाऊन गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड आहे, समोर जॉकी. हे आहे डायग्राम. कंपेअर द E1 आणि E2 चं आपल्याला ईएमएफ कंपेअर करायचं आहे या मेथडनं. डायरेक्ट मेथड म्हणता आपण. ऍक्च्युअली जेव्हा मी हे स्विच की क्लोज करतो तेव्हा या सर्किट मधनं करंट फ्लो करते. लक्षात असू द्या, डायग्राम ड्रॉ करते वेळेस E1 आणि E2 चे पॉझिटिव्ह टर्मिनल ए या टर्मिनलला कनेक्टेड पाहिजे. जेव्हा मी स्विच की क्लोज करतो या सर्किट मधनं करंट फ्लो करते, करंट इकडे सुद्धा येते. पण समोर जाण्यापूर्वी एक माहिती तुम्हाला पाहिजे, ई शुड बी ग्रेटर दॅन E1 अँड E2. हे ड्रायव्हिंग सेल आहे, आपला मेन सेल आहे, प्रायमरी सेल आहे या सर्किटचा. याचा ईएमएफ E1 आणि E2 पेक्षा मोठा पाहिजे, एवढं लक्षात असू द्या. आता जेव्हा मी स्विच की क्लोज करतो, करंट फ्लो करते आणि सुरुवातीला K1 की क्लोज करतो. K2 ओपन आहे, म्हणजे करंट असं चाललाय. गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट डिफ्लेक्शन दाखवते. तर मी काय करतो, व्हेरियस पॉइंट्सला टॅप करतो. व्हेरियस पॉइंट्सला टॅप करते वेळेस गॅल्व्हॅनोमीटर मध्ये वेगवेगळे डिफ्लेक्शन देतात आपल्याला, पण एक पॉइंट P असा भेटते जिथं गॅल्व्हॅनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवते, काहीच डिफ्लेक्शन दाखवत नाही, झिरो डिफ्लेक्शन. याचा अर्थ E1 मधून त्या केस मध्ये काहीच करंट फ्लो करणार चाललाय, म्हणूनच गॅल्व्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन नाही. E1 मधून करंट फ्लो करणार चाललाय, म्हणूनच गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काहीच डिफ्लेक्शन नाही. याचा अर्थ E1 चा पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल आणि AP सेक्शनचा पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, सारखा आहे. मी गृहीत धरतो लेंथ ऑफ द वायर AP, लेट L1 be the length of the wire, length of the wire AP. AP या सेक्शनचा वायर मी गृहीत धरलो L1. then potential EMF of the cell E1 is equal to K L1. K L1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ राहते. K च्या जागी मी असंही लिहू शकतो I सिग्मा L1, बट K इज कॉन्स्टंट. पोटेन्शियल ग्रेडियंट K काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 असंही लिहू शकता आपण. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. त्यानंतर मी काय करतो, आता स्विच K1 ओपन ठेवतो आणि K2 क्लोज ठेवतो. K2 क्लोज ठेवतो याचा अर्थ करंट कोणामधून पास होते, आता E2 मधून पास होते. करंट कोणामधून पास होते, E2 मधून. आणि गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जे काही डिफ्लेक्शन राहते ते कोणामुळे आहे, E2 मुळे आहे. आता मी काय करतो, अजून जॉकी व्हेरियस पॉइंट्सला टॅप करतो. व्हेरियस पॉइंट्सला टॅप करते वेळेस
मला वेगवेगळे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये रिफ्लेक्शन भेटत राहतात बेस्ड ऑन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेक्शन ऑफ द वायर. बट एक पॉइंट असा भेटते मला P डॅश, तिथं गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवते. याचा अर्थ E2 मधून काहीच करंट फ्लो होईना चाललाय. करंट कधी फ्लो होईना? जेव्हा दोन टर्मिनल्सचा पोटेन्शियल डिफरन्स सारखा राहते. याचा अर्थ E2 आणि AP डॅश या सेक्शनचा पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? सारखा आहे. म्हणून तर E2 मधून करंट फ्लो करणार चाललाय. AP डॅश सेक्शनचा मी लेंथ म्हणतो L2. लेट L2 be the length of wire AP dash. इथं मी आधी E1 is directly proportional to L1 पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल लिहिलो. इथं काय येईल? E2 is directly proportional to L2, that is E2 is equal to K L2. कॉन्स्टंट K काय आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. ते सुद्धा लिहून घेऊ आपण. त्याचा फॉर्म्युला काय येते? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. कॉन्स्टंट चे पोटेन्शियल ग्रेडियंट लिहून टाकलो इथं मी. तर मी आता काय करतो? इक्वेशन 1/2 करतो डिवाइड. इक्वेशन 1/2 हे होईल E1/E2 इज इक्वल टू L1/L2. अशा प्रकारे आपण दोन सेल्सचा EMF कंपेअर करू शकता बाय युझिंग द पोटेन्शियोमीटर कन्सेप्ट. म्हणजे युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर मधला फर्स्ट पॉइंट झाला हे. चला लिहून घ्या.